जरा मोठ्याने वाचा, म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल. वाच. काय झालं? आम्हाला सुद्धा कळू दे कशावर सहाय्य घेतोयस ते. हे बघा दादा, हे बघा काय, हे बघा. हा, हे बघा दादा, तुम्ही आमच्या कामात अशी अडवणूक नाही करू शकत. आम्ही काय बोललो का तुम्हाला? मी सुद्धा तुम्हाला काही बोललेलं नाही आणि मी तुम्हाला अडवत सुद्धा नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या वहीमध्ये जे काही लिहिलंय ते मोठ्याने वाचून दाखवा. वाचा. आणि मग तुम्हाला हवं असेल तर आम्ही सुद्धा सहाय्य करतो. वाचा वाचा. हो, आम्ही सहाय्य करतो. तुम्ही वाचून दाखवा आम्हाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, दाखवतो, वाचून दाखवतो. प्रति ग्राम विकास खाते महोदय, पाचवड गावाला जोडणाऱ्या रस्त्याला ब्रिजची काही गरज नाही. हा ब्रिज झाला तर त्यामुळे गावकऱ्यांचे नुकसान होईल. पुढचं वाचू का नको? त्यांचे रोजचे उद्योगधंदे बंद होतील आणि उपासमारीची वेळ येईल. विकासाच्या नावाखाली हा जो ब्रिज बनवण्याचा घाट घातला जातोय त्या कामास स्थगिती द्यावी. त्याला अनुमोदन म्हणून खाली त्या गावातील गावकऱ्यांच्या सह्या देतो आहे. धन्यवाद. आपला कृपाभिलाषी पाचवड ग्रामस्थ. अरे जनाची नाही तर मनाची तर ठेवा. अक्कल आहे का तुम्हाला? आणि विकास कशाशी खातात माहिती का तुम्हाला? ए जित्या, आमची अक्कल काढायची नाही. नाहीतर नाहीतर काय, नाहीतर काय, जास्त शिंग फुटली का तुला? हे बघ, प्रताप दादा समोर आहे ना म्हणून शांत बसतोय, नाहीतर इथेच दाखवलं असतं तुला शिंग कशी खूप असतात ते. प्रताप दादाला मध्ये घ्यायचं काम नाही. ए जित्या, कारण आम्हाला माहितीये तू कोणाच्या जीवावर फडफड करतो ते. विकी, नीट बोला. सध्या सह्या करायच्या लायकीचे राहणार नाही तुम्ही. ए ताई, ते बघ, अजून गर्दी झालीये तिकडं. हा ना. ए सिमरन, मला पिंटा दादाची लई काळजी वाटते बघ. आपण जाऊन बघूयात का पटकन? जाऊया, चल चल. पण दादा, गप, एकदम गप. ते शांतपणे काम करतायत ना, मग त्यांना त्यांचं काम करू दे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तसा विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या गावकऱ्यांना यांचं म्हणणं पटेल ते इथे सह्या करतील आणि ज्यांना नाही पटणार ते इथे सह्या करणार नाहीत. साधी गोष्ट आहे. ठीक आहे दादा. बरं मला सांगा, तुमच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता जर मुरमाड असेल तर तुम्ही काय करता? तिथपर्यंत आम्ही कच्चा रस्ता बांधतो. बरोबर आहे. म्हणजे तुमचा जाण्या येण्यासाठी वाया जाणारा वेळ तुम्ही चांगल्या कामासाठी वापरता. ब्रिज झाल्यावर सुद्धा हेच होणार आहे. ब्रिज झाल्यामुळे आपलं गाव शहराशी जोडलं जाणार, त्यामुळे आपल्या गावाचा विकास होणार. बरं, ब्रिज झाल्यामुळे एखाद्या गावाची अधोगती झाली आहे असं कुठं झालंय का? नाही, म्हणजे मी तरी पाहिलेलं नाही. तुम्ही पाहिलं असेल तर मला सांगा, म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडेल. बर, तुम्हाला सह्या घ्यायच्या आहेत, बिनधास्त. पण बळजबरी जर केलीत तर गाठ प्रताप जाधवशी आहे, लक्षात ठेवा. हे बाबा नो, आम्ही याच्यावर सह्या करणार नाही. चांगल्या कामात अडथळा आणताय तुम्ही. आम्हाला नाही वाटत या पुलामुळे आमच्या गावचं नुकसान होईल. उलट आमच्या गावचा फायदा होणार आहे. आम्ही या कामात तुम्हाला मदत करणार नाही म्हणजे नाही. राजकुमार,
तुला जे फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करू नकोस. ताई कसले भारी बोलतात ना प्रताप दादा. आई 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 यार खूप 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 खुश आहे. अगं अगं एक मिनिट, काय झालंय ते तरी सांग ना. खूप भारी न्यूज आहे. आत्ताच जिद्दाचा मेसेज आला की दादांनी सगळ्या गावकऱ्यांची मनं जिंकली आणि त्या अंकुशचा पूर्ण प्लॅन फ्लॉप केला. अगं काय सांगतेस काय? खरंच मी लगेच दादाला फोन करते. हा गोष्ट पूर्ण झाल्यावर विक्रम राजाला वेताळानं प्रश्न केला. त्या राजकन्यासाठी 3 मुलांमधले नाव. चिंगे गप ना जरा, काय वाचते माझं मलाच कळत नाहीये. चिंगे तिला त्रास होतोय ना, तू मनातल्या मनात वाच की, नाही तू बाहेर जाऊन वाचते का? नाही, तिथं मनातल्या मनातच वाचते. बर रमे, आज सुट्टी का ग? अगं कसली सुट्टी, जायचं आहे कामावर, पण बाईसाहेबांनी दुपारनंतर बोलावलंय म्हणून मग आम्ही गेल्या पुढे. बर बर जाऊ दे, मी काय लक्ष देते. ए रमाताई, तुला वेळ असेल ना तर तू घे की सिमरनताईचं पाठांतर. ठीक आहे. ओए, त्याची काही गरज नाहीये और उसके बस की बात भी नाहीये. आणि ते काही धड्यासारखं वाचायचं नसतं, त्याच्यासाठी फुलटू भावनिक बिवनिक व्हावं लागतं. अगं पण ताई, तुझं काहीच पाठ होईना, मग कसं होणार? कशी होणार बरं तू हिरोईन? कशी होणार? थांब, हे घे धर. आता बघ माझं पाठांतर बघतो. मीच तोच आहे ती, नाही मीच तोच नाही येणार. नाही थांब, डोळ्यात पाणी होतं पहिले. हा आता जमेल. तीच मीच आहे, माझा तोच जमताय. चिंगे गप्प बस, रडायचंय आधी. तीच मीच आहे, तोच माझा आहे आणि चिंगे ती पहिली ओळ सांग जरा. अगं ताई, किती वेळापासून तू तेच पाठ करते तरी तुझं पाठ नाही झालं. पहिली ओळ सांगून काय होणार आहे? परत तेच तर होणार आहे. सोपं वाटतं का तुला हे? हा, सोपं वाटतं सगळं तुला? अगं सिमरनताई, रमाताईनं हे एकदा वाचलं ना की 5 मिनिटात म्हणून दाखवाल बघ. खाऊ आहे का ऑडिशन म्हणजे? हा, मी इथे फिल्मची एवढी हिरोईन आहे तरी मला जमत नाही आणि तिला जमणार आहे. आता बघच तू ताई, तू हे करूच शकते. दाखव तिला, घे. चिंगी अगं तिला करू दे की पाठ चुपचाप. आणि तसं बी मला लई काम आहेत बाई, अजून स्वयंपाक आटपून वाड्यावर जायचे कामाला. पाहिलं का, ऍक्टिंग म्हणजे काय खाऊची गोष्ट नाहीये. असं कोणाला पण नाही जमत ते. रमाताईला जमल म्हणजे जमलच. ताई करून दाखव ना ग हिला एकदा. अगं करू दे की तिला तिचं पाठ. तुझं काय मध्ये रमे, आता म्हणूनच दाखव. नाही, तिचं म्हणणं खोटं ठरवून दाखव, नाहीतर ती शांत बसणार नाही, ती मलाही शांत बसू देणार नाही. जी गोष्ट मला नाही जमलीये आता ती तिला काय जमणार आहे? हा, म्हणून दाखव. हे घे. काय सांगणार आहात मला? कोणालाही न सांगता तुम्ही इथून निघून गेलात. आणि काय रे जितेंद्र, माझा फोन उचलायला काय झालं होतं तुला? नाही, आता रिंग वाजत नाही, माझा फोन लागला नाही, ही कारण मला देऊच नका तुम्ही. नाही भाई साहेब, कारण नाही देते. ते तेजूताईंना मी आई तू आधी शांत हो. एवढं काही झालेलं नाही. तू विनाकारण टेन्शन घेतेस. बरं मला सांग, तो अंकुश होता का तिथे? नाही आला तो, आणि आला असता तरी प्रताप दादांनी त्याला म्हणजे नाही आला तो. त्याने त्याच्या पोरांना पाठवलं होतं सह्या घ्यायला. आणि खरं सांगू का बाईसाहेब,
प्रतापदादांपुढे उभं राहायची हिंमतच नाहीये त्याची. हा, जित्या, अंकुश आला नाही तरी तो गप्प बसणार नाही. उलट तो आला नाही याचा अर्थ आपल्याला सावध राहायला हवं. तसा नक्कीच काहीतरी दुसरा प्लॅन असेल. जागा तीच आणि तशीच संध्याकाळ. ते आकाश, ती पाखरं आणि तुझा हात माझ्या हातात, अगदी तसाच. पण आता हे इथून पुढे कधीच होऊ शकत नाही. बस, पुढची 6 महिने तग धरण्यासाठी एवढा ऐवज पुरेसा आहे मला. पुढच्या 6 महिन्यात कुठलाही श्वास हा माझा शेवटचा असू शकतो. काहीही कर आणि शक्य असेल तितका लवकर माझ्यापासून दूर जा. शरीराने पण आणि मनाने पण. मी जात असताना तू माझ्या उशाशी रडतोय हे दृश्य मला नाही बघायचे. संध्याकाळी आकाशातली पाखरं मोजणाऱ्या, माझ्यासाठी फुलं आणून देणाऱ्या तुलाच मी माझ्या डोळ्यात ठेवून डोळे मिटणारे. आणि हे ठरले, यात काहीच बदल नाही. येते मी. ताई, एकदम भारी केलंस बघ. बघ, मी म्हणलं होतं ना माझी ताई सगळं करू शकते. आता तू करून दाखव हिच्यासारखं. ताई, आता हिला काय झालं? काय नाही ग, मी बघते काय ते. ठीक आहे. भूक नाहीये मला. अगं, असं खाण्यावर राग काढू नये कोणी. उलट राग आला ना तर 2 घास जास्त खावे माणसानं. ए सिमरन, अशी रागवलेली हिरोईन चांगली दिसत नाही बर का. मी कसली हिरोईन आहे? मी तर माठ आहे. तुझ्यासारखी एवढी हुशार नाहीये बाई मी. अगं हे सिमरन, ते वाक्य मला लगेच पाठ झाले याचं कारण वेगळे. तुला ते माहितीये का? मी जेव्हा शाळेत होते ना त्यावेळेस आमच्याकडे पुस्तकं नसायची बघ. अगं, एक टाइम खायची वांदे होते, पुस्तकं कुठून आणणार? त्यावेळेस मग मी माझ्या मैत्रिणीकडून एक पुस्तक रोज रात्री घेऊन यायचे बघ आणि दुसऱ्या दिवशी परत करायचे. पण मग नंतर पुस्तक मागायची पण लाज वाटायची बघ. म्हणून रात्री इतकं मन लावून वाचायचे की सकाळी एकदम पाठच होऊन जायचं. आपल्या हातात असलेलं हे पुस्तक ते आपल्याला पुन्हा कधीच वाचायला नाही मिळणार आहे असं समजून मी ते रात्रभर मन लावून वाचायचे. आणि मग नंतर ती सवयच लागली. एकदा वाचलं की डोक्यात फिट्ट बसत. तुझ्या हातात जो कागद आहे ना तो तुला पुन्हा कधीच वाचायला नाही मिळणार. ही संधी तुला पुन्हा कधीच मिळणार नाही असं विचार करून मन लावून वाच बघते. मग आता काय आयुष्यभर लक्षात राहील बघ तुझ्या. आणि एक लक्षात ठेव सिमरन, मी काही इथे हिरोईन बनायला नाही आले. तिथं तू होणार आहेस एकदम मोठी हिरोईन. मला फक्त चिंगीला शिकवायचं आहे बस. घे, मी आता वाड्यावर जाऊन येते. पण रात्री आले ना
की एकदम भारी करून दाखव बघ. हा मला माहित आहे तुला नक्की जमेल बघ. घे आता खा पटपट. काय जित्या पोट भरून केलास का नाश्ता? हो दादा, नक्की. खरंच दादा. काय मग पुढचा प्लॅन? त्या मानक्यांच्या शेतावरून फोन आला होता. त्यांना ऑर्गॅनिक शेतीबद्दल थोडं जाणून घ्यायचंय. विचारत होते दादांना यायला कधी जमेल. जित्या शेतीसाठी आपण कधीही कुठेही जातो, कळव त्यांना. कधी जायचंय? अहो ते तर आत्ताच म्हणत होते. आत्ता? हो. बरं मी चेंज करून येतो, तोपर्यंत तू गाडी काढ. जी दादा. प्रताप तू थांब जरा. जितेंद्र तू हो पुढे, प्रताप येईल नंतर. जी बाई सर, येतो दादा. काय झालं आई? काय काम होतं? प्रताप, आज पुन्हा एकदा मला तुझा खूप अभिमान वाटला. कशाबद्दल? अच्छा ते, अगं आई मी विशेष असं काही केलेलं नाही. जे सत्य होतं ते गावकऱ्यांसमोर मांडलं आणि त्यांचे डोळे उघडले. अरे तुझ्यासारख्या तरुण रक्ताची या लोकांना, या समाजाला, या राजकारणाला खूप गरज आहे. आणि म्हणूनच मी तुला. ही प्लीज तो विषय नको काढू. अगं मी मातीत रमणारा माणूस आहे, मला मातीत रमू दे. बरं मला माणक्यांच्या शेतात जायचंय, येतो मी. चिंगे अशी गेले ना अशी आले बघ. अगं मला एकटील सोडून कुठे चालली? अगं असं काय करते चिंगे? तुला कितीदा सांगितलंय बाहेर जाणाऱ्याला असं टोकायचं नसतं. आणि तुला जशी भूत बंगल्यात सोडून जाते वय मी. पण मामीनं सांगितलंय ना ग तुला माझ्याकडे लक्ष दे म्हणून. आता मी माझं काम नाही करायचं का बाळा? हा लगेच आले बघ. आणि जर तेवढ्यात डेंजर डॅडी आणि हॅलो ब्रदर आले तर त्यांना सांग. त्यांना काय सांगशील? हा त्यांना सांग मी नाक्यावर लिपस्टिक आणायला गेली. हा चल. अगं त्यापेक्षा आपण दोघी बी जाऊ की. इथे चिठ्ठी लिहून जाऊ नाक्यावर लिपस्टिक आणायला गेलो म्हणून. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का चिंगे? हा अशी भराभरा गेले आणि भराभरा आले. हा येताना कुल्फी घेऊन येते पोरीला. खरंच? येते, खरंच घेऊन येते. हा चल येते ग. बंटी, विक्की आणि आमचे भावी नेते राजकुमार. तुमच्या तिघांच्या घरात किती जण आहेत रे? 12. आणि तुम्ही सह्या किती आणल्यात? किती आणल्यात? 8 भाऊ. नाईस. अरे तुमच्या तिघांचे मिळून 12 माणसं असून उपयोग काय आहे? चालले विरोध करायला. आयतं गिळायला मिळतंय ना. तुमची काही चूक नाही याच्यात, मीच मूर्ख आहे. तुमच्यासारख्या माणसांना जवळ केलं आणि तुमच्या जीवावर पक्ष उभारायचे स्वप्न बघतोय. आम्ही खूप प्रयत्न केले पण ते. पण काय? पण काय? पण भाऊ तो प्रताप दादा. हा भाऊ, तो प्रताप दादा मध्ये आला आणि त्यानं आपलं सगळं काम सपाट केलं बघा. हा ना भाऊ. अरे, तो प्रताप काय 24 तास तुमच्या मागे मागे फिरतो का? शेवटचे 2 दिवस देतोय तुम्हाला. या 2 दिवसात तुम्हाला काय आकाश पाताळ एक करायचं ते करा, नाहीतर मग बघा मी काय करतो ते. दादा नक्की काय झालंय हो? तेच बघायला लागेल. किक मारून बघू का मी? अरे गाडीला किकच नाही. मग मी गॅरेजवाल्याला बोलवतो. अरे त्याची काहीच गरज. दादा बघितलं का? काय रे? अहो ती इथून गेली ती रमा. हा तिचं काय? अहो तिनं आपल्या दोघांना बघितलं. हो मग अहो माझं सोडा दादा, तुमच्याकडे ती कामाला आहे, अन्नदाते आहात तुम्ही. आणि कुशाल बघूनही निघून गेली. नाही तर गाडी बंद पडली, निदान विचारपूस नको का करायला? काय कारण असेल? तुम्हाला कोणी सांगितलं होतं काही रूम आवरायला? मला न विचारता माझ्या वस्तूंना हात कसा काय लावता तुम्ही? दादा